गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. पोलीस भरतीसाठी अंकगणिताची कार्यशाळा जी आपण आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये पहिला टॉपिक आज आपण कव्हर करणार आहे तो म्हणजे संख्या आणि संख्या पद्धती. म्हणजे संख्या, त्याचे प्रकार, त्याच्यावर ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. पहिल्यांदा संख्या या गोष्टीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ही जी कार्यशाळा आहे ती मेनली या सगळ्या एनपीएससीच्या ज्या परीक्षा येतात, PSI असो, STA असो, ASO असो किंवा टॅक्स असिस्टंट, क्लरिकल, ह्या सगळ्यासाठी अशी उपयुक्त होणार आहे. पण ही आता आपण सुरुवातीला आत्ता पोलीस भरती अनाऊन्स होणार आहे म्हणून त्यांच्यासाठी मुद्दामून ही करत आहोत अंकगणितीय कार्यशाळा. पहिला टॉपिक मी जो सांगितलाय तुम्हाला, संख्या आणि संख्या पद्धती. तर संख्या आणि संख्या पद्धती याच्यामध्ये संख्यांचे प्रकार कोणते कोणते आहेत, त्याचे ब्रँचेस काय आहेत ते आपण बघणार आहोत. संख्या पद्धतीमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या संख्या असतात या सगळ्यांची माहिती करून घेणार आहे. पहिल्यांदा संख्यांमध्ये कुठले कुठले प्रकार आहेत ते बघूया. संख्या म्हटलं की एकूण दोन प्रकार पडतात. कुठले कुठले? तर एक वास्तव संख्या, इंग्लिशमध्ये त्याला रियल नंबर्स असं म्हटलं जातं. वास्तव संख्या, इंग्लिशमध्ये त्याला रियल नंबर असं म्हटलं जातं. आणि दुसरी प्रकार पडतो त्याला आपण काल्पनिक संख्या म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणणार आहे इमॅजिनरी नंबर्स. इमॅजिनरी नंबर्स म्हणणार आहे. त्या दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांना कॉम्प्लेक्स नंबर असं म्हटलं जातं. आपल्याला मुख्य तो अभ्यास आहे तो म्हणजे वास्तव संख्या. वास्तव संख्यांमध्ये परत दोन प्रकार पडतात. एक परिमेय संख्या, त्याला रॅशनल नंबर असं म्हणूया, आणि दुसरी अपरिमेय संख्या. परिमेय संख्या कोणत्या? तर ज्या संख्या P/Q या स्वरूपात लिहिल्या जातात, वेअर जेथे Q म्हणजे अंश शून्य नसला पाहिजे अशा संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. उदाहरणार्थ 1/2, 1/3. बघा, अंश आणि छेदामध्ये आहेत संख्या. 0.6 ही सुद्धा अंश आणि छेदामध्ये आहे. 6/10 असं आपण म्हणतो. अंश आणि छेदामध्ये लिहिता आली किती झाली? परिमेय संख्या. आणि अपरिमेय संख्या जी अंश आणि छेद याच्यामध्ये लिहिली जात नाही त्याला म्हणायची अपरिमेय संख्या. नॉर्मली सगळ्या वर्गमुळातल्या ज्या संख्या आहेत त्या अपरिमेय संख्या. त्यातल्या काही सोडून म्हणजे कुठल्या? वर्गमुळात 1 ही आपण घेणार नाही. का घेणार नाही? कारण वर्गमुळात 1 त्याचं स्क्वेअर रूट पडतं. वर्गमुळात 4 पण घेणार नाही कारण त्याचं वर्गमूळ पडतं 2. वर्गमुळात 7 ही संख्या असेल, यस, कारण 7चं वर्गमूळ पडत नाही, पॉइंट मध्ये येतं. वर्गमुळात 9 घेणार नाही, तर वर्गमुळात 10 चालेल, 11 चालेल, 12 चालेल, 13 चालेल, पण 16 चालणार नाही. अशा वर्गमुळातल्या संख्या आहेत त्या अपरिमेय संख्या. परिमेय संख्यांमध्ये परत आता दोन प्रकार, व्यवहारी अपूर्णांक आणि दशांश. म्हणजे एक तर तुम्ही त्या व्यवहारी अपूर्णांकाची संख्या लिहू शकता 1/2, 2/3 अशा अपूर्णांकाचं असते त्याला व्यवहारी अपूर्णांक. आणि दशांश चिन्ह जिथं वापरलं जातं त्याला आपण म्हणतो दशांश अपूर्णांक. व्यवहारी अपूर्णांकामध्ये पूर्णांक संख्या येतात. व्यवहारी अपूर्णांकामध्ये पूर्णांक संख्या येतात. तर दशांश अपूर्णांकामध्ये पुन्हा दोन प्रकार पडतील. एक खंडित अपूर्णांक, ज्या संपतात, जे अपूर्णांक खंड होतात त्याला खंडित अपूर्णांक असं म्हणतात. म्हणजे 0.5 संपला तिथे. अखंडित म्हणजे कसा? तो संपत नाही. 0.142
9 5 6 1 3 डॅश 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 पुढची कुठली संख्या आहे माहित नाही आणि ती अखंडित असते, त्याला म्हणूया अखंडित अपूर्णांक. असे दोन प्रकार. आता पूर्णांक संख्यांचा त्याच्यामध्ये पुन्हा 3 प्रकार पडतात. ते कुठले कुठले आहेत तर एक मी या बाजूला लिहितोय बघा, समजून घ्या. एक पहिला आहे धन पूर्णांक, त्याच्यानंतर आहे ऋण, आणि धन आणि ऋण नसलेली संख्या कुठली काय म्हणूया, संख्या पद्धती म्हणतोय म्हणजे त्याला आपण शून्य सुद्धा घेतली पाहिजे. ही सुद्धा असे 3 प्रकार. आता ज्या धनसंख्या आहेत त्याच्यामध्ये मूळ संख्या आणि संयुक्त संख्या असा प्रकार पडायला सुरुवात होणार. तर ह्या आपण पाहिल्या की संख्यांची ट्री झाड पाहिलं, संख्या कशा प्रकारात आहे, फॅमिली ट्री म्हणतात ना, तशी आपण ही ट्री बघितलेली आहे. प्रत्यक्ष आता एक एक संख्या आपण बघायला सुरुवात करूया. संख्यांमध्ये याच्यानंतर जो आपला अभ्यास आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारच्या संख्या असतात, काय काय प्रश्न विचारले जातात ते आपण जरा बघूया. काय काय आहे, कारण ही बघा ही बेसिक माहिती तुम्हाला खूप आवश्यक आहे. प्रश्न कसे असतात, ते सोडवायचे कसे, यासाठी काही गोष्टी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. त्यामध्ये आपण जरा या कुठल्या कुठल्या संख्या प्रकार काय आहे ते बघूया. हे तुम्ही घेतलं असेल, लिहून घेतलं असेल, अदरवाईज जर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढू शकलात तर खूप चांगलं होईल. आता आपण प्रकाराकडे जाऊया, एक एक संख्या बघूया कुठल्या कुठल्या संख्या काय आहेत. म्हणजे आपल्याला मेनली अभ्यास कुठल्या कुठल्या संख्यांचा असतो त्यातल्या एक एक संख्या बघूया. समसंख्या सगळ्यांना माहित आहे, समसंख्या तरी सुद्धा मी इथे लिहिणार आहे मुद्दाहून. समसंख्या ज्या संख्यांना 2 ने निश्चेष भाग जातो त्याला समसंख्या म्हणतात. मग त्या कुठल्या आहेत, 2 4 6 8 10 12 अशा या सगळ्या, किंवा ज्यांच्या शेवटी 2 4 6 8 0 अशा अंक असतात त्यांना समसंख्या म्हणतात. विषम संख्या, द नंबर्स विच आर नॉट डिव्हिडेबल बाय 2, ज्या संख्यांना 2 ने भाग जात नाही अशा संख्यांना विषम संख्या म्हणायच्या. त्या कोणत्या कोणत्या आहेत, 1 3 5 7 9 11 या झाल्या विषम संख्या. मी उदाहरणासहित मुद्दा म्हणून सांगतोय एक एक संख्या कशा आहेत त्या. मूळ संख्या बघूया. आता मूळ संख्या ज्याला इंग्लिशमध्ये प्राईम नंबर्स म्हटलं जातं, कुठल्या मूळ संख्या आहेत त्या जरा बघून घेऊया. मूळ संख्या का म्हणतात त्या बघूया. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्यांना कोणत्याच संख्येने भाग जात नाही, फक्त भाग जातो त्याच संख्येने आणि 1 ने. ज्या संख्येला 1 ने आणि फक्त त्याच संख्येने भाग जातो, अन्यथा कुठल्याही संख्येने भाग जात नाही, त्याला आपण मूळ संख्या असं म्हणतो. मग कुठल्या कुठल्या मूळ संख्या आहेत, 2 3 5 7 11 13 17 19 21. 21 मूळ नाही, कारण का त्याला 3 ने भाग जातोय, 7 ने. 19 23 29 29 ओके मूळ संख्या. आणि अशा प्रकारे पुढच्या मूळ संख्या ज्याला कोणत्याही संख्येने भाग जात नाही, फक्त कशाने भाग जातो, 1 ने आणि त्याच संख्येने. संयुक्त संख्या म्हणजे मूळ संख्या सोडून ज्या संख्या आहेत त्यांना आपण संयुक्त संख्या असं म्हणू शकतो. म्हणायचं म्हणजे त्या कुठल्या आहेत, मूळ संख्या सोडून तुम्ही सुरुवातच कराल 1 ने, तर 1 ही संयुक्त संख्या नाही आणि 1 मूळ पण संख्या नाही. कारण असं, कारण 1 ला 1 ने आणि त्याच संख्येने अशा 2 संख्येने भाग जायला पाहिजे, एकाच संख्येने भाग जातो म्हणून ती मूळ संख्या पण नाही, संयुक्त संख्या. मग संयुक्त संख्या कुठल्या, 4 6 8 9 10 12 14 15 16 या संयुक्त संख्या. पुढे जाऊया जरा बघूया आपण सहमूळ संख्या, जोड मूळ संख्या. मी ह्या सगळ्या सांगतोय तुम्हाला त्याच्यासाठी जरा समजून घेऊया. जोड मूळ संख्या म्हणजे जोडून आलेल्या मूळ संख्या. जोडून आलेल्या मूळ संख्या, जर मूळ संख्या तुम्ही बघितल्यात तर तुम्हाला दिसेल
की जोडून आलेल्या मूळ संख्या ही एकच आहे, 2 आणि 3. पण जरा व्याख्या समजून घेऊया, आणि एकदा व्याख्या तुम्हाला समजली याची की तुम्ही जलद उत्तर याचं देऊ शकता. तर जोड मूळ संख्या अशा 2 मूळ संख्या ज्या जोडून आलेल्या आहेत आणि त्या दोघांमध्ये एक आणि एकच संयुक्त संख्या आहे. 2 आणि 3 जोडून आलेत, पण त्या दोघांमध्ये कुठली संयुक्त संख्या आहे का? नाही. 3 आणि 5 या जोडून आलेल्या आहेत, आणि त्याच्यामध्ये कुठली बघा ही दिसते का? 3 आणि 5 मध्ये 4 ही संयुक्त संख्या आहे. परत एकदा बघूया, 5 आणि 7 जोडून आलेल्या मूळ संख्या आहेत, आणि त्याच्यामध्ये 6 ही एक संयुक्त संख्या आहे. 7 आणि 11 मी घेणार नाही, कारण 7 आणि 11 मध्ये 3 संयुक्त संख्या आहेत. कुठल्या आहेत? 8, 9, 10. आपल्याला एक आणि एकच पाहिजे. मग जरा मी ह्या जोड्या लिहितो. 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19 अशा ह्या जोड्या आहेत. 1 ते 100 मध्ये किती जोड्या आहेत? जोड मूळ संख्या तुम्हाला उत्तर येत असेल तर चॅट मध्ये जरा लिहा. मी तुम्हाला सांगतोच आहे, पण पुढची संख्येकडे वळूया. सहमूळ संख्या. तोपर्यंत उत्तर आलं तर बघा. जोड मूळ संख्या 1 ते 100 मध्ये किती आहे? तर 1 ते 100 मध्ये 8 जोड मूळ संख्या आहेत. हा तुमच्या परीक्षेचा प्रश्न असू शकतो. 1 ते 100 मध्ये 8 जोड मूळ संख्या आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवायचे. काही गोष्टी मी तुम्हाला प्रत्यक्ष नोट्स स्वरूपात देणार आहे, त्याची तुम्ही काळजी करू नका. मी त्या लक्षात ठेवायचा प्रश्न कसा येऊ शकतो ते पण आपण बघणार आहे. सहमूळ संख्या. आता सहमूळ संख्या कशाला म्हणतात ते जरा बघून घेऊया. याचा मूळ संख्येशी कुठलाही संबंध नाही. मग कुठल्या कुठल्या संख्या? जरा मी काही जोड्या लिहितो. 20, 22, किंवा मी असं लिहितो 40, 45, 40, 45. तिसरी जोडी लिहितो 18, 25, आणि चौथी लिहितो 21, 35. आता जरा समजून घेऊया सहमूळ संख्या म्हणजे काय. 20 ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातोय? तर 20 ला 2 ने भाग जातो, 4 ने भाग जातो, 5 ने भाग जातो, 10 ने भाग जातो, 20 ने स्वतः पण भाग जातो. 22 ला कितीने भाग जातो? 2 ने भाग जातो, 11 ने भाग जातो. आता ह्या मध्ये दोघांमध्ये जो मूळ अवयव आहे किंवा दोघांमध्ये जे फॅक्टर आहे अवयव, तो कॉमन आहे. दोघांमध्ये साधारण आहे, दोघांमध्ये पण आहे. तो कुठलाही 2 असा जर दोघांमध्ये कॉमन असेल, साधारण अवयव मिळाला, तर ती सहमूळ संख्या होत नाही. कळालंय का? बघा परत एकदा बघूया. 40. आता 40 ला 2 ने भाग जातो, 4 ने भाग जातो, 5 ने भाग जातो, 8 ने भाग जातो, 10 ने भाग जातो, 20 ने भाग जातो. 45 ला 3 ने भाग जातो, 5 ने भाग जातो. पुढे मी लिहित बसत नाही, फक्त मला कॉमन मिळालेलं आहे दोन्ही ठिकाणी 5. जर कॉमन मिळाला दोघांमध्ये तर ती संख्या सहमूळ संख्या नाही. म्हणजे 40 आणि 45 ही सुद्धा सहमूळ संख्या नाही. आता 18 बाबत बघूया. 18 ला 3 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 6 ने भाग जातो, 9 ने भाग जातो. 25 ला फक्त 5 ने भाग जातो. काय कॉमन आहे का? काहीच नाही. म्हणजे 18 आणि 25 ही झाली सहमूळ संख्या. समजलं असेल असं समजतो. आणि आता आपण पुढच्या संख्या प्रकाराकडे बोलूया. किती संख्या प्रकार सांगितलेत बघा तुम्हाला आतापर्यंत. समसंख्या सांगितली, विषम संख्या सांगितली, मूळ संख्या सांगितली, संयुक्त संख्या सांगितली, सहमूळ संख्या सांगितली, आणि आता आपण या तुम्हाला माहिती आहे एक म्हणजे वर्ग संख्या. माहित आहे असं समजतो. एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणले असता तयार होणाऱ्या संख्येला वर्ग संख्या म्हणतात. 1 ला 1 ने गुणलं 1 होते, 2 ला 2 ने गुणलं 4 होते, 4 हा वर्ग आहे कोणाचा? 2 चा. 3 ला 3 ने गुणलं 9 होणार. 1, 4, 9, 16, 25, 36, 49 या आहेत वर्ग संख्या. घन संख्या.
सोप्या भाषेत सांगायचं तर आता मी वर्गसंख्या लिहिलेल्या आहेत. वर्गसंख्येला त्याच्या वर्गमुळाने गुणलं तर तयार होणाऱ्या संख्येला आपण काय म्हणणार आहे? घनसंख्या. म्हणजे 1 ला मी 1 ने गुणलं 1, 2 चा वर्ग आहे 4, 4 ला मी 2 ने गुणलं 8, किंवा एखाद्या संख्येचा गुणाकार 3 वेळा केला. 2 चा गुणाकार 2 गुणिले 2 गुणिले 2 8, 3 गुणिले 3 गुणिले 3 27. या बेसिक गोष्टी तुमच्या शाळेत झालेल्या असतात. मी फक्त रिवाइज करतोय. 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216. हे घन, वर्ग आणि पाढे तुमचे पाठ असायला पाहिजे. वर्ग 30 पर्यंत, घन 30 पर्यंत आणि पाढे 2 पासून 30 पर्यंत तुमचे पाठ असले पाहिजेत. तर तुम्हाला उदाहरणं जलद करता येणार. हे तुम्ही समजून घ्या. पुढचा प्रकार संख्येतला म्हणजे त्रिकोणी संख्या. आता ही त्रिकोणी संख्या काय असते जरा ते समजून घ्या. थोडंसं सविस्तर सांगतो. तुम्ही जर भाजी मंडईत किंवा फळांच्या फ्रूट मार्केटला गेलात तर तुम्हाला सफरचंद ठेवलेली दिसतील. ते असे एकावर एक ठेवलेले असतात का? मोसंबी वगैरे असे एकावर एक ठेवलेले असतात का? नाही, असे ठेवले जात नाहीत फळ. मग कसे ठेवले जातात? खाली 2 असतील तर त्याच्यावरती 1 असतो. आणि ही जी रचना आहे यांचे जर सेंटर केंद्रबिंदू जोडले तर एक त्रिकोण तयार होतो. म्हणून त्याला त्रिकोणी संख्या असं म्हणतात. किती आहेत सफरचंद? तर 3. 3 आहे त्रिकोणी संख्या. मी खाली 3 लिहितो, 3 सफरचंद काढतो. त्याच्यावर किती ठेवता येतील? 2. त्याच्यावर किती ठेवता येईल? 1. किती सफरचंद आहेत? जर तुम्ही त्यांचे केंद्रबिंदू जोडले तर तुम्हाला काय मिळणार आहे? त्रिकोण मिळणार आहे. त्रिकोणी संख्या किती आहेत? 6 आहेत. 3, 6. मग दरवेळेला त्रिकोण आपण यासाठी दरवेळेला सफरचंद काढत बसणार का? तर नाही. दरवेळेला कसं काय सफरचंद काढत बसणार? शक्य नाही. मग त्याला एक दुसरी टेक्निक आहे ती आता आपण बघूया. मी तुम्हाला सांगितलं 3, 6, 10, पुढची त्रिकोणी संख्या 15 कशी काढायची. एक दुसरी टेक्निक आणि 2-3 सांगतो. त्यातली ती तुम्हाला सहज वाटेल ती सांगा. मी 1 पासून सुरुवात केली. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 इथे येऊन थांबलो तर इथपर्यंत झाली त्रिकोणी संख्या. बेरीज किती आहे? 10. 10 झाली त्रिकोणी संख्या. परत एकदा बघूया. 1 अधिक 2 अधिक 3 किती झाली बेरीज? 6. 6 झाली त्रिकोणी संख्या. परत एकदा बघूया. मी लिहितोय 1 अधिक 2 अधिक 3 4 5 6 7. बेरीज करत बसू नका कारण आपण आता ट्रिक कडे जाणार. इथे तुम्हाला मधली संख्या कुठली दिसते? 4. एकूण संख्या किती आहे? 7. 4 गुणिले 7 28. यांची बेरीज झाली 28. आपण थोडस बेरजेकडे वळलोय. त्रिकोणी संख्येपासून कुठे वळलेलं आहे? बेरजेकडे. तुम्हाला कळालं असेल असं समजतो. आणि बेरजेकडे वळूया आपण. क्रमवार समसंख्यांची बेरीज. कळालंय का? जरा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण पुढच्या पद्धतीकडे वळूया. बेरीज, क्रमवार संख्यांची बेरीज. समजून घ्या एक एक पार्ट. आज मी संख्या आणि संख्या पद्धतीमधल्या काही भाग सांगणार आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला त्यातले काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला बिनधास्त विचारू शकता. बोलूया आपण त्याबद्दल. क्रमवार समसंख्यांची बेरीज, क्रमवार विषम संख्यांची बेरीज. आता मी लिहितोय करणार आहे ते क्रमवार संख्यांची बेरीज. क्रमवार संख्यांची बेरीज आत्ताच आपण केली. पुन्हा एकदा करून दाखवतो कशी करायची आणि जलद कशी करता येईल ते बघूया. क्रमवार संख्यांची बेरीज काय आहे? क्रमवार संख्यांची बेरीज 1 ते 7 पर्यंत आता आपण केलंय. 1 अधिक 2 3 4 असं मी मधल्या 5 6 7 8 9 असं 9 पर्यंत लिहिली. बेरीज कशी करणार? तर मधली संख्या काढता आली पाहिजे. मधली संख्या काढता येत नसेल तर काय करायचं? 1 अधिक 9 10. कायम 2 ने भागा. ऑलवेज डिवाइड बाय 2. मल्टिप्लाय बाय गुणा कितीने? एकूण संख्याने. 10 ला 2 ने भागलं 5. 9 5 45. यांची बेरीज झाली 45. परत एकदा बघूया. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 असं मी करत 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 25 पर्यंत लिहिले. असं काय करणार? मधली संख्या काढता नाही आली तर मी ट्रिक सांगितले तुम्हाला. मधली संख्या काढता नाही आली तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. 26 भागिले 2 13.
13 गुणिले 25 किती होणार? 325. आता मी हे जलद केले. ह्या जलद गुणाकाराच्या पण काही पद्धती आहे, ते आपण पुढच्या वेळेला बघतोय. गुणाकाराकडे वळण्याआधी आपण संख्यांची बेरीज शिकतो. जलद कशी करता येईल ते बघतोय. क्रमवार संख्यांची बेरीज केली, आता आपण क्रमवार विषम संख्यांची बेरीज करूया. विषम संख्या सगळ्यांना माहितच आहेत. चला पटापट लिहूया. विषम संख्या कोणत्या कोणत्या आहेत त्या, आणि क्रमवार विषम संख्यांची बेरीज करूया आपण. क्रमवार विषम संख्या 1 + 3 5 7 9. किती संख्या दिसत आहेत त्या बघायच्या. किती दिसत आहेत संख्या? 5. 5 चा वर्ग किती? 25. ही झाली त्यांची बेरीज. परत एकदा बघूया. 1 + 3 + 5 + 7. व्यवस्थित बघा किती संख्या दिसत आहेत. 1 3 5 7. 4 संख्या आहेत. 4 चा वर्ग किती? 16. आता सर या छोट्या छोट्या संख्या होत्या म्हणून तुम्ही लगेच मोजू शकल्या संख्या किती आहेत त्या. तर लांब लचक मी आधी लिहितो पुढपर्यंत, तरी तुम्हाला सहज सांगता येतील. 1 3 5 7 9 11 13 15 17 18 19 अगदी मी 31 पर्यंत लिहितो. कशी काढायची एकूण संख्या, कशा काढायच्या? ही बघा, पहिली संख्या आहे 1, शेवटची संख्या 9, 9 + 1 10, 10 चे अर्धे 5, म्हणजे एकूण संख्या 5 आहे. 1 + 7 8, 8 भागिले 2, 8 चे अर्धे 4, म्हणजे एकूण संख्या 4 आहेत. एकूण संख्या कळालं की त्याचा वर्ग करायचा. 4 चा वर्ग 16. तसंच 1 + 31 झाले 32, 32 भागिले 2 16, आणि मग 16 चा वर्ग हा तुम्हाला माहित असायला पाहिजे. मी मगाशी सांगितलं तुम्हाला की तुम्हाला वर्ग 1 ते 30 घन 1 ते 30 पाठ असायला पाहिजे, पाडेपाठ असले पाहिजे. क्रमवार विषम संख्यांची बेरीज. आता आपण वळूया क्रमवार समसंख्यांची बेरीज. समसंख्यांची बेरीज करणार आहे आपण. आता क्रमवार संख्यांची बेरीज शिकलोय, क्रमवार विषम संख्यांची बेरीज शिकलोय, क्रमवार समसंख्यांची बेरीज करूया. क्रमवार समसंख्यांची बेरीज 2 4 6 8 10. किती संख्या आहेत जरा व्यवस्थित बघा. 5 संख्या आहेत. 2 ते 10 पर्यंत 5 संख्या आहेत. 5 गुणिले पुढची संख्या, 5 गुणिले पुढची संख्या 5 7 30. असं करायचं. एकूण संख्या गुणिले त्या पुढची संख्या, किंवा किती संख्या आहेत बघा 5, 5 चा वर्ग अधिक 5 करायचा. परत एकदा बघूया. 2 4 6 8. किती संख्या आहेत? 4. 4 गुणिले 5, 4 गुणिले 5 20. एकूण संख्याची बेरीज झाली 20. कळालंय सगळ्यांना? कळालं असेल तर यस म्हणा. आपण पुढच्या पद्धतीकडे वळूया. ठीक आहे. आणखी पुढची संख्या काय आहे ते बघूया. कसे कसे आहेत. क्रमवार संख्यांची बेरीज बघितली आपण, क्रमवार विषम संख्यांची बेरीज बघितली, क्रमवार समसंख्यांची बघितली. आता क्रमवार वर्ग संख्यांची बेरीज बघूया. वर्ग संख्या सगळ्यांना माहित आहेत कोणत्या कोणत्या आहेत, आणि त्याची बेरीज कशी करायची. क्रमवार वर्ग संख्यांची बेरीज. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, ह्या तुम्हाला ज्या क्रिया आहेत या जलद आल्या पाहिजे, एवढं लक्षात घ्या. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 1 4 9 16 25. आता ह्या वर्गांची बेरीज कशी करायची, जलद कशी करता येईल ते जरा बघूया. 1 पासून सुरू केलंय. 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग, 5 चा वर्ग. 5 आहे ना, 5 लिहून टाका. 5 च्या पुढची संख्या कुठली असते? 6. यात 5 आणि 6 ची बेरीज किती आहे? 11 लिहा. कायम 6 ने भागायचं. कितीने कायम भागायचं? 6 ने. लक्षात ठेवा, कायम 6 ने भागायचं या टेक्निकसाठी. 6 6 कॅन्सल झाले. 11 गुणिले 5 55. परत एकदा बघूया. 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग, 5 चा वर्ग,
असं मी करत 6च्या वर्गापर्यंत गेलो. आता मी तुम्हाला टेक्निक सांगितले. 6 गुणिले पुढची संख्या 7 गुणिले त्याच्या या पुढे आपण गुणिले किती करणार आहे? 6 आणि 7ची बेरीज किती? 13. 13 लिहिणार. कायम 6ने भागा. 6 6 कॅन्सल झालं. 13 7 91. कळालंय का बघा? ही झाली क्रमवार वर्ग संख्यांची बेरीज. आता क्रमवार घन संख्यांची बेरीज आपण बघूया. एकचा घन, दोनचा घन, तीनचा घन, चारचा घन असं लिहित गेल्यानंतर आपण ही बेरीज जलद कशी करता येते बघूया. आता पहिल्यांदा ट्रिक समजून घ्या. घन आहे असं समजूच नका. काय 1 2 3 यांची बेरीज किती येते? 6 आणि 6चा वर्ग करून टाका. किती? 6चा वर्ग 36. म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्हाला ह्यांच्या घनांची बेरीज मिळेल. 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27 यांची बेरीज केली की बरोबर 36 मिळेल तुम्हाला. पुन्हा एकदा बघूया. 1चा घन, आता हे छोटं उदाहरण मुद्दामून देतो तुम्हाला कळण्यासाठी. 1चा घन 1, 2चा घन 8, 8 आणि 1 9. आता माझ्या ट्रिक प्रमाणे जाऊया. घन नाही असं समजा. 1 अधिक 2 किती? 3. 3चा वर्ग, 3चा स्क्वेअर 9. म्हणजे याची बेरीज झाली 9. पुन्हा एकदा बघूया. 1चा घन, 2चा घन, 3चा घन, 4चा घन यांची बेरीज करायची असेल तर मी समजणार की घन नाहीच आहे. 1 2 3 4 यांची बेरीज झाली 10 आणि 10चा वर्ग 100. कळालंय का? तर अशा प्रकारचे टेक्निक आपण बघणार आहे. मी मुद्दामून आजचं लेक्चर इथे थांबवतोय. पुढच्या वेळेला मी तुम्हाला पुन्हा एकदा आपण टाइम घ्यायचा आहे, हे तुम्ही पुन्हा एकदा रिवाइज करा. मी याच्यावर काही क्वेश्चन्स तुम्हाला देणार आहे, ते तुम्ही सोडवायचे आणि पुढच्या वेळेला आपण याचेच कंटिन्युएशन मध्ये सुरुवात करूया. चला, गुड डे टू ऑल ऑफ यू अँड विल मीट ॲट नेक्स्ट लेक्चर. लवकरच आपण पुढच्या लेक्चरला भेटणार आहोत. तुमच्या काही डाऊट्स असतील त्या सुद्धा तुम्ही विचारा, म्हणजे आपल्याला त्या डाऊट सॉल्व्ह करता येतील. गणितातले सगळेच्या सगळे गुण मिळवून देण्याची तयारी मी दर्शवलेली आहे. आता तुम्ही सुद्धा तयारी करा. यासाठी जास्तीत जास्त मार्क कसे मिळवते याचे मी तर सांगतो. तुम्ही सगळे लेक्चर अटेंड केलं, तुमचा एकही मार्क जाणार नाही. तुम्हाला गणितातले सगळे मार्क मिळतील. गणित, बुद्धिमापन या दोन्ही विषयावर मी लक्ष देणार आहे. तुमची ती तयारी करून देणार आहे. ओके, गुड डे टू ऑल ऑफ यू. आजचं लेक्चर आपण इथे थांबवतोय आणि पुढच्या वेळेला आपण कंटिन्यू करणार.